अकोला रेल्वे स्टेशन चौक परिसरात मैत्रिणीसोबत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून पळून नेत तिच्यावर अकोटफैल परिसरात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे अकोल्यात आली होती। रात्री उशिरा ती मैत्रिणीसोबत अकोला रेल्वे स्टेशन चौकात उभी होती। त्याच वेळी एक 25 वर्षीय अनोळखी तरुण दुचाकीवर तिथे आला आणि पीडित मुलीला दुचाकीवर घेऊन गेला। संशयित तरुणाने तिला शहरातील अकोटफैल भागात नेला आणि तिच्यावरती अमानुष अत्याचार केला। या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्या सोबत जोडलेत। जयेश, धक्कादायक घटना आहे, अकोला शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, या घटनेबाबतची काय अधिकची माहिती आहे? खरं तर महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत दिवसेंदिवस आणि अकोल्यातही आता पुन्हा एक घटना समोर आली आहे। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील ही अल्पवयीन मुलगी आहे आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपी जो आहे तो या प्रकरणातला तो फरार आहे आणि या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसर आणि इतर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे। या प्रकरणातील आरोपी जो आहे तो निष्पन्न झाल्याची माहिती आहे आणि तो सध्या फरार असून त्याचा पोलीस रामदासपेठ पोलीस शोध घेत आहेत आणि ही घटना अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल। एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवर पळून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे। त्यामुळे आता रामदासपेठ पोलीस या प्रकरणी आरोपीला लवकरच अटक करतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। नक्कीच जयेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।